नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन पॉलिटीचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे भारतीय शासन व्यवस्था हा बघणार आहोत. तर भारतीय शासन व्यवस्थेमध्ये कोणकोणते घटक म्हणजे जसे की राष्ट्रपती, पंतप्रधान, न्याय व्यवस्था आणि आपली संसद हे कोणत्या कोणत्या शीर्षकाखाली येतात आणि कोणाचा कोणत्या घटकामध्ये समावेश होतो ते आपण आज बघणार आहोत. तर बघूया. बघा, पहिल्यांदा आपली जी शासन व्यवस्था आहे भारताची, ती आपली शासन व्यवस्था ही संघराज्य प्रकारची आहे. संघराज्य प्रकारची म्हणजे काय, त्याचा अर्थ की एक मेन सेंटर असतं, बरोबर आहे, म्हणजे आपलं केंद्र सरकार आणि केंद्र सरकारच्या अवतीभोवती राज्य म्हणजे महाराष्ट्र, बिहार, ओडिसा अशा प्रकारचे राज्य हे केंद्राच्या अंडरमध्ये काम करतात, त्याला संघराज्य प्रकार म्हणतात. पण आपल्या घटनेमध्ये राज्यांचा संघ असा उल्लेख आहे, म्हणजे आपल्या घटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख नाही, तर राज्यांचा संघ असा आपल्या घटनेमध्ये उल्लेख आहे. तर यामुळे काय होतं, केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे. त्यानंतर बघा, भारताने संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. कोणती? संसदीय. म्हणजे बघा, जगात बेसिकली दोन प्रकारच्या शासन व्यवस्था आहेत. कोणत्या? अध्यक्षीय प्रणाली आणि संसदीय प्रणाली. अध्यक्षीय प्रणालीमध्ये राष्ट्राध्यक्ष मेन असतो, तर संसदीय प्रणालीमध्ये जी लोकसभा किंवा जे आपली संसद असते ती सार्वभौम असते, ती निर्णय घेत असते, बरोबर. तर आपल्या भारतीय घटनेने कोणती संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. यामध्ये काय असतं, संसदीय शासन व्यवस्थेत राष्ट्रपती हे नामधारी शासन प्रमुख असतात, म्हणजे ते नामधारी असतात, ते वास्तवात नसतात, बरोबर आहे. त्यांच्या नावाने देशाचा कारभार चालतो, पण ते कारभार कोण करतात? पंतप्रधान हे वास्तव शासन प्रमुख असतात. त्यानंतर आता बघा, शासन व्यवस्थेचे प्रमुख अंग कोणते असतात, म्हणजे शासन व्यवस्थेचे प्रमुख भाग कोणते असतात? कोणत्याही शासन व्यवस्थेला 3 प्रमुख भाग असतात. कोणते? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, बरोबर आहे. तर कार्यकारी मंडळ काय करतं? जे संसदेने बनवलेले कायदे आहेत किंवा जो आपल्या देशाचा कारभार आहे ते ॲक्च्युअलमध्ये अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं? कार्यकारी मंडळ, जसे की राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळ, बरोबर आहे. त्यानंतर कायदे मंडळाचं काय काम आहे? तर कायदे मंडळ काय करतं की जे आपल्या देशाला गरज असणारे कायदे बनवणं या गोष्टींचं काम कायदे मंडळ करतं. तर कायदे मंडळ कोण असतं? राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. आणि देशामध्ये जो न्यायदानाचे काम असतं, न्यायदान करण्याचं, ते न्यायमंडळ करतं. न्यायमंडळ हे दोन्ही घटकांवर चेकसुद्धा ठेवण्याचं काम करतं, बरोबर. त्यानंतर बघा, आपल्या भारताची संघ शासन व्यवस्था कशी आहे, बरोबर आहे. संघ शासन व्यवस्था म्हणजे आपलं जे सेंटर आहे केंद्र सरकारमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, केंद्र स्तरावरील शासन. तर त्यात कार्यकारी मंडळ सुद्धा आलं, कायदे मंडळ आलं, न्याय मंडळ आलं. तर कार्यकारी मंडळामध्ये बघा कोण असतात? प्रमुख 5 घटक असतात. कोणते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. तर आपल्या सर्वांना राष्ट्रपती माहिती आहेत, उपराष्ट्रपती माहिती आहेत, पंतप्रधान माहिती आहे, मंत्रिमंडळ माहिती आहे. तर महान्यायवादी म्हणजे आपल्या भारत सरकारचे जे थोडक्यात वकील म्हणायचं, भारत सरकारची सर्वात उच्च कायदा अधिकारी म्हणजे महान्यायवादी. तर कायदे मंडळामध्ये कोण असतं? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. आता बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन होतं की जी कायदे मंडळ याला आपण काय म्हणतो? संसद म्हणतो, बरोबर आहे. तर हे संसदेचे राष्ट्रपती भाग आहेत का नाही हे आपल्याला बघायचं असतं, बरोबर आहे. तर राष्ट्रपती हे आपल्या संसदेचे अविभाज्य भाग आहेत, बरोबर आहे. म्हणजे कायदे मंडळात राष्ट्रपती पण येतात, कारण राष्ट्रपतीशिवाय कोणताही कायदा पास होत नाही. तसेच राष्ट्रपती हे संसदेचं अधिवेशन बोलवतात व ते स्थगित सही करतात. तसेच राष्ट्रपती हे अभिभाषणही करतात संसदेमध्ये, बरोबर. त्यानंतर न्यायमंडळ. आता न्यायमंडळात काय की आपल्या भारतामध्ये न्यायमंडळ हे एकीकृत आहे. कसं? म्हणजे वरी सर्वोच्च न्यायालय, पुन्हा उच्च न्यायालय आणि खाली कनिष्ठ न्यायालय. तिथं राज्यस्तर आणि केंद्र स्तराचं असे अधिकारांमध्ये विभागणे, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालय, त्याच्याखाली उच्च न्यायालय, त्याच्याखाली कनिष्ठ न्यायालय. त्यानंतर बघा, आपली राज्यस्तरावरील शासन व्यवस्था बघूया आपण. तर राज्यस्तरावर कसं असतं बघा, सेम केंद्र सरकारचं. राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. तर राज्यपालाचं काम राष्ट्रपतीसारखं, मुख्यमंत्री पंतप्रधानासारखं, मंत्रिमंडळ. फक्त महाधिवक्ता जे आहेत ते महान्यायवाद्यासारखे, म्हणजे महाधिवक्ता हे आपल्या राज्याचे सर्वात उच्च कायदा अधिकारी असतात, लॉ ऑफिसर, बरोबर. तसंच कायदे मंडळ. आता कायदे मंडळ राज्यामध्ये काय म्हणतात? त्याला विधिमंडळ म्हणतात. तर विधिमंडळात कोण कोण असतं? राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद, बरोबर आहे. विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभा म्हणजे आपण जो निवडून दिलेले आमदार असतात ते विधानसभेत, आणि विधान परिषद म्हणजे अप्रत्यक्ष प्रतिनिधींनी निवडून दिलेले विधान परिषद. तर राज्यातील न्यायमंडळ कसं असतं? उच्च न्यायालय म्हणजे कसं? मुंबई हायकोर्ट. आणि त्यानंतर कनिष्ठ न्यायालय म्हणजे आपले जिल्हा स्तरावरील न्यायालय, तसेच तालुका स्तरावरील न्यायालय, हे झालं न्यायमंडळ, बरोबर. अशा प्रकारे राज्याची शासन व्यवस्था अशा प्रकारे आहे. त्यानंतर केंद्र संघ शासनाची काय शासन व्यवस्था अशी आहे. तर हा महत्त्वाचा पॉईंट होता. तर बघा, आता परीक्षेत येणारा आपला
एक फॅक्ट बेस्ड क्वेश्चन, राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात, त्यांच्या नावाने आपल्या देशाचा कारभार चालतो, परंतु वास्तवात निर्णय घेणारे व त्याची अंमलबजावणी करणारे कोण असतात? पंतप्रधान. हे पंतप्रधान हे देशाचे वास्तव प्रमुख असतात आणि नामधारी प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. तसेच त्याच प्रकारे राज्यपाल हे नामधारी प्रमुख आणि मुख्यमंत्री हे वास्तव प्रमुख. बरोबर आहे. अशा प्रकारे हे आपण महत्त्वाचे फॅक्ट बघितले. तर भारतीय शासन व्यवस्था हा छोटासा टॉपिक आपल्याला संपलेला आहे. यामधील डिटेल राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ हे चॅप्टर आपण पुढे बघणार आहोत. धन्यवाद.